Audio Jungle. Audio Jungle. सलोनी जसे की आपण पाहतोय, मी सध्या बेकराईनगरच्या शिवशक्ती चौकामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय रोज या भागामध्ये होत असलेल्या ट्रॅफिक जाममुळे नागरिक जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त झालेल्याचं दृश्य आपल्याला या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून पाहावयास मिळते. आपण या ठिकाणी पाहतोय नागरिक जे आहे रोज या भागामध्ये होत असलेल्या ट्रॅफिक जाममुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त होत आहे. त्यामुळे सातत्याने नागरिकांच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न जे आहे ते उद्भवलेला आहे. नेमका आता या परिसरामध्ये वावरायचं असेल तर नेमकं ते कसं वावरायचं असा प्रश्न आता नागरिकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवलेला आहे. या ठिकाणचं देखील दृश्य आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतो आहे की वाहतूक विभागाचे काही पोलीस कर्मचारी आहेत ते आपलं काम अतिशय प्रामाणिकपणे अतिशय जोमामध्ये करत आहे. मात्र या ठिकाणी नागरिकांचा जो प्रतिसाद आहे तो नागरिकांचा प्रतिसादसुद्धा या ठिकाणी व्यवस्थित न मिळत असलेल्याचं दृश्य आपल्याला पाहावयास मिळतं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतो आहे बेकराईनगर पुरसुंगीचे शिवसेनेचे नेते शंकरनाना हरपळे हे सातत्याने सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अहोरात्र झटत असतानाचं दृश्य देखील आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं आहे. नागरिकांच्या हितासाठी नेमकं काय काम केलं पाहिजे आणि ते काम नेमकं कसं केलं पाहिजे ह्या गोष्टी जर का आपल्याला खऱ्या अर्थाने शिकायला पाहिजे असेल आणि ते जर पाहावायचं असेल तर नेमकं या ठिकाणी आपण शिवसेनेचे नेते शंकरनाना हरपळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी रोडवरती उतरून कशा पद्धतीने समाजकार्य केलं जातं आहे हे देखील दृश्य आपल्याला या ठिकाणी शंकरनाना हरपळे यांच्या माध्यमातून पाहावयास मिळतं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिवशक्ती चौकामध्ये ट्रॅफिक जे आहे ते जाम झालेलं आहे. हे फक्त दृश्य आजचंच नाही तर या भागामध्ये या एरियामध्ये रोजच हे ट्रॅफिक जे आहे सातत्याने जाम होत असते. त्यामुळे या भागातील जे सर्वसामान्य नागरिक आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त झालेल्याचं दृश्य देखील आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं आहे. खऱ्या अर्थाने समाजकार्य कशा पद्धतीने केलं जातं आहे हे या ठिकाणी आपल्याला शंकरनाना हरपळे यांच्या माध्यमातून पाहावयास मिळतं आहे. स्वतः रोडवरती उतरून ट्रॅफिक जे आहे मोकळं करत असतानाचं दृश्य देखील या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर या भागामधील काही नागरिक आहेत जे काही छोटे मोठे व्यवसाय करतात ते स्वतःसुद्धा या सिग्नलवरती आपलं काम सेवाभावी सेवा करण्यासाठी या ठिकाणी उतरलेल्याचं दृश्य पाहावयास मिळतं आहे. या ठिकाणी आपण पाहतो आहे बेकराईनगरच्या शिवशक्ती चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्येच हा त्रास होतो आहे. नेमकं काय केलं पाहिजे, काय वाटतं आहे? ट्रॅफिकची व्यवस्था केली पाहिजे. रोज हा त्रास होतो आहे का? हा दररोजचा त्रास आहे या नागरिकांना. या भागामध्ये सिग्नल बसवला पाहिजे ना असं काय तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे? हो, सिग्नल तर पाहिजेच. नक्की सलोनी, या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी राहत असणाऱ्या काही ग्रामस्थांशी आपण संवाद साधत आहे. ग्रामस्थांची देखील इच्छा आहे की या भागामध्ये या चौकामध्ये खऱ्या अर्थाने सिग्नलची गरज आहे जेणेकरून शिष्टमंडळ जे आहे नागरिकांची व्यवस्था जी आहे ते खऱ्या अर्थाने व्यवस्थितपणे चालू शकेल. या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त झालेली आहेत. राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने जनसामान्य जनतेची सेवा केली पाहिजे हे देखील आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून थेट दृश्य जे आहे ते पाहावयास मिळते. बेकराईनगर पुरसुंगीचे शिवसेनेचे नेते शंकरनाना हरपळे हे स्वतः रोडवरती उतरून जनसामान्य नागरिकांची सेवा करत असतानाचं दृश्य या ठिकाणी थेट आपल्याला पाहावयास मिळते. बेकराईनगर शिवशक्तीचा जो हा परिसर आहे खऱ्या अर्थाने खूप मोठा परिसर आहे. नागरिकाची रेलचेल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होत असते. मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक जी आहे ते सुद्धा होत असते आणि या ठिकाणी या भागामध्ये रोजच मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक होत असल्यामुळे ट्रॅफिक जाम होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. या भागामध्ये खऱ्या अर्थानं ट्रॅफिक सिग्नलची गरज आहे अशी देखील काही नागरिकांची मागणी आहेत. आपण यावेळेस
शिवसेनेचे नेते शंकरनाना हरपळे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। बेकराईनगरच्या शिवशक्ती चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोज वाहतूक जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये जाम होत असते। या ठिकाणी नेमकं काय केलं पाहिजे आणि काय वाटतंय, काय सांगाल? इथं बेकराईनगर या परिसरामध्ये बेकराईनगर हा शिवशक्ती चौक आहे, मोठा चौक आहे। या ठिकाणची वाहतूक गंगानगर हा मोठा परिसर असतो खाली, त्यामुळे तर वाहतूक अशी जाम होती। त्यामुळे ते सिग्नल बसवलं पाहिजे आणि ते ट्रॅफिकसुद्धा थांबले पाहिजे, हे आमची मागणी आहे। मी शंकरनाना हरपळे बोलतो, जिल्हा परिषद सदस्य माझी आणि माझी पंचायत सदस्य आणि माझी मिसेस जिल्हा सरपंच आहेत पुरसुगीच्या, पण आत्तापर्यंत असं कधी आम्ही कडून दिलं नाही। आमच्या ताब्यात होतं, आता पुणे महानगरपालिकेत ताब्यात गेल्यामुळं आम्हाला इथं कुठलाही सदस्य नाही, नगरसेवक नाही काही, पण ही जी व्यथा आहे सगळी आम्हाला कुणापर्यंत न्यायची हे आम्हाला कळत नाही। आज पुणे महानगरपालिकेला ऐकता गेलं, ऐकतं म्हणजे तुम्हाला वगळले आणि वगळलं तर पुणे महानगरपालिकेने वगळलं असं तरी पण आम्हाला इथं सुविधा दिल्या पाहिजे। आजपर्यंत आमचं टॅक्स ती घेतात, सर्व घेतात आणि आम्हाला सुविधा का देत नाही? मग त्याचं आम्हाला खंत वाटते। आज मला सगळा या परिसरामध्ये एवढी वाहतूक झाली, परिसर झपाट्याने वाढलेला परिसर आहे। आज या परिसरामध्ये एवढी वाहतूक जाम होती की संध्याकाळी 6 ते 9 लोकांना जाता येत नाही, घरून पुढं हालता येत नाही। इथून एक तास जाता, 1 किलोमीटर जाण्यासाठी 2 तास घालावं लागतात। त्याकरता शिवशक्ती चौक या ठिकाणी सिग्नल बसवण्यात यावं आणि इथून पुढची वाहतूक ट्रॅफिक वाईज या ठिकाणी नियमवण्यात यावं, अशी शंकरनाना हरपळे यांची मागणी आहे। या भागामध्ये ट्रॉफिक होण्याचं मूळ कारण म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये खड्डेसुद्धा पडलेले आहे, याबद्दल आपण काय सांगाल? या परिसरामध्ये काय झालं की पुणे जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि पुणे नगरपालिका ह्या वादात फुरसुगी आणि उरुळी सापडलेली आम्हाला सांगतात की पुणे महानगरपालिकेत पहिले घेतलं होतं, नंतर म्हणतात तुम्हाला वगळलं आहे। तर पुणे नगरपालिका बी नाही आणि पुणे महानगरपालिका बी नाही आमच्याकडं। त्यामुळं आमची जी 2 गावं आहेत तर अशा औषध आहे आज की स्वतः मला रोडवर उतरावं लागतं आहे आणि थांबावं लागतं आणि वाहनं काढावं लागतात। त्यामुळं या ठिकाणी लवकरात लवकर जर या ठिकाणी सिग्नल नाही बसवला तर शंकरनाना हरपळे, उद्धव साहेब, बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं या ठिकाणी मोठं आंदोलन छेडण्यात येईल आणि हायवेवर आम्ही जाऊन बसू, आडू। एवढे 8 दिवसाचा आमचा विचार करण्यात यावा नागरिकांचा, हीच समस्या आमची आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्की सलोनी, या ठिकाणी आपण पाहतोय पुरसुंगी बेकराईनगरचे शिवसेनेचे नेते शंकरनाना हरपळे यांनी स्पष्ट आपली प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली आहे। त्यांचं म्हणणं आहे की या भागामध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे ट्रॉफिक सिग्नल नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक जी आहे हे जाम होत असते आणि यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत असतो आहे। या ठिकाणी शिवसेनेचे नेते शंकरनाना हरपळे यांची देखील मागणी आहे की या ठिकाणचं या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॉफिक सिग्नल जे आहे ते सिग्नल बसवला पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांची जी वाहतूक आहे ते सुद्धा या ठिकाणचं पूर्ण व्यवस्थितपणे चालू शकते। आपण या ठिकाणचं जे दृश्य आहे ते सुद्धा पाहतोय आपण। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ट्रॉफिक जे आहे ते या ठिकाणी आपलं काम प्रामाणिकपणे करत असतानाचं दृश्य थेटच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळत आहे। अनेक दिवसापासून हा प्रलंबित प्रश्न होता, या प्रलंबित प्रश्नाला आता वाचा फोडण्यासाठी पुरसुंगी बेकराई गंगानगर परिसराचे शिवसेनेचे नेते शंकरनाना हरपळे यांनी स्पष्ट आपली प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेल्या आहे। ते म्हणतात की लवकरात लवकर पुणे महानगरपालिका नगरपंचायत या माध्यमातून जर का या शिवशक्ती चौकामध्ये लवकरात लवकर सिग्नल बसवण्यात आला नाही, सर्वसामान्य नागरिकांची सोय व्यवस्थितपणे करण्यात आली नाही, तर मात्र आम्ही हायवे रोडवरती बसू, रस्ता रोको आंदोलन करू आणि याचा फटका नक्कीच महानगरपालिकेला पडेल, असं देखील प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शंकरनाना हरपळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। कधीपासून हे ट्रॉफिक जाम होत आहे आणि या भागामध्ये ट्रॉफिक मोकळं करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, काय सांगाल? ट्रॅफिकसाठी येणार मुळातच हा रोड कमी पडतो आणि पूर्ण खड्डे येतं रोडला,
त्या खड्ड्याच्यामुळे आहे ना पूर्ण ट्रॅफिक आहे ना जाम होतं आहे. आत्ता जेवढा गुडघ्यावर खड्डा होता नुकताच माती टाकून बुजवलेला आहे. त्याच्यामुळे तरी जरा सुरळीत आहे. रोड व्यवस्थित झाला तर पूर्णपणे आहे ना ट्रॅफिक व्यवस्थित चालेल आणि सिग्नल बसवलं ना त्याच्यापेक्षा सुधारेन अजून ट्रॅफिकला. आम्ही रोजचं 2 तास ट्रॅफिक काढतोय. आमचं म्हणणं एकच आहे की ह्या चौकात सिग्नल बसलं पाहिजे. इथून गंगानगर मशालभूमीपर्यंत कमीत कमी 2-2 फुटाचं रस्त्याला खड्डे आहेत. एवढीच आमची मान्य आहे. बाकी आमचा कुठलाही प्रॉब्लेम नाही. आम्हाला रोज 2 तास एवढा त्रास होत आहे. रोज आम्ही 2 तास ट्रॅफिक काढतो. त्याच्यापुढं आमचं काही म्हणणं नाही. आता आपण स्वतः ट्रॅफिक काढतो इथं. लोक काय बोलतात तुम्हाला सांगू का? लोक आपल्यालाच उलटं बोलून जातात. त्यामुळे आपण ट्रॅफिक काढ हेच आपल्याला हे पर्याय. सिग्नल तरी बसवलं पाहिलं आणि रोड पाहिला नीट केला पाहिजे. रोज ना कोणतरी पडतंय पावसामुळं आणि ट्रॅफिक पोलीस पण लवकर येत नाही. या ठिकाणी आपण पाहतोय सलोनी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते दिलेल्या आहेत. ते म्हणतात की या ठिकाणी सातत्याने सिग्नल बसवला पाहिजे. 2-2 फुटाचे पडलेले जे खड्डे आहेत ते सुद्धा या ठिकाणी रिपेरिंग केले पाहिजेत अशी नागरिकांची या ठिकाणी इच्छा आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे. आता पुणे महानगरपालिका यावरती नेमकं कशा पद्धतीने काम करेल पुणे महानगरपालिकेला या ठिकाणी आपण पाहतोय. पुणे महानगरपालिकेला पत्र दिलेलं आहे रस्ता अधिक ड्रेनेज या भागातले व्हावं म्हणून. आणि आमचा टॅक्स ते गोळा करतात परंतु आम्हाला कुठे सुविधा देत नाही. मग टॅक्स थांबवा ना तुम्ही. पुणे महानगरपालिकेला आव्हान आहे जर या 8 दिवसात जर आमच्या सुविधा नाही दिल्या आम्हाला तर आम्ही लाखोच्या संख्येने रस्ता रोको आंदोलन करू आणि मोर्चाचे कुठं आयुक्ताकडे नेऊ. नक्की सलून या ठिकाणी आपण पाहतोय शंकरनाना हरपळे यांनी स्पष्ट संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांना घेऊन पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना रस्त्यासंदर्भात खड्ड्यासंदर्भात आणि ट्रॉफिक जॉब होत असलेल्या संदर्भात ड्रेनेज संदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांना थेट भेटून पत्रव्यवहार करून सुद्धा या ठिकाणी आणखीन काही काम जे आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून केलेलं नाही असं देखील या ठिकाणी प्रश्न आता शंकरनाना हरपळे यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे. पुणे महानगरपालिका आता नेमकं करणार काय? आम्ही त्यांची झोप उडवू आणि लाखोच्या संख्येने रस्त्यावरती उतरून रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय मात्र आम्ही राहणार नाही अशी देखील प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून शंकरनाना हरपळे यांनी दिलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतोय. या ठिकाणी आपण पाहतोय सलोनी या ठिकाणी आपण पाहतोय ट्रॉफिक जाम होत असल्यामुळे या ठिकाणी एक महिला जी आहे ते पडलेली आहे आणि महिला पडल्यामुळे त्यांचा पाय जो आहे तो सुद्धा या ठिकाणी मोडलेला आहे. महिला अतिशय त्रस्त झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये रडत असतानाचं देखील दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. महानगरपालिकेला खऱ्या अर्थाने या ठिकाणचं काम नक्कीच केलं पाहिजे कारण की या ठिकाणी मोठे मोठे अपघात जे आहे ते होत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय वाहतूक विभागाचे काही कर्मचारी ते सुद्धा आपलं काम या ठिकाणी प्रामाणिक करत आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. हे आहे थेट बेकराई नगरच्या शिवशक्ती चौक या परिसरातील दृश्य. राजकारणामध्ये फक्त नावासाठीच नाही तर खऱ्या अर्थाने कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस आपण रोडवरती उतरून जनसामान्य नागरिकांची सेवा करू त्या टायमालाच नागरिक ठरवेल की खऱ्या अर्थाने खरा नेता कोण असणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेनेचे नेते शंकरनाना हरपळे स्वतः रोडवरती उतरून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवत असतानाचं दृश्य या ठिकाणी आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून थेट पाहावयास मिळतं आहे. मी मनीष कांबळे, धन्यवाद. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.